इयत्ता 12वीच्या ऑटोमोटिव्ह डीलरशिप या विषयांतर्गत आज आपण नवीन व्हिडिओ पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपले मनपूर्वक स्वागत. यापूर्वीच्या 2 व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वीचे बोर्डाची मार्किंग स्कीम पाहिली. त्यानंतर ऑटोमोटिव्ह डीलरशिप मधील पहिलं प्रकरण जे आहे ते आहे ऑटोमोटिव्ह डीलरची ओळख. या अंतर्गत आपण डीलरशिपचे कार्य कसे चालते, त्यानंतर डीलरशिप मध्ये असणारे 3 विभाग, ज्यामध्ये विक्री विभाग, स्पेअर पार्ट्स विभाग या 2 विभागांची माहिती पाहिली. आज आपण तिसरा विभाग जो आहे त्याचं नाव आहे सेवा विभाग हा पाहणार आहोत. सेवा विभाग यालाच इंग्रजीमध्ये सर्व्हिस डिपार्टमेंट असे म्हणतात. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की ऑटोमोटिव्ह डीलरकडून वाहनाची विक्री केली जाते आणि विक्री पश्चात सेवा पुरवण्याकरता या ठिकाणी हा सेवा विभाग कार्य करतो. म्हणजेच डीलरशिप मधील हा एक अतिशय महत्वाचा विभाग आहे. वाहन विकल्यानंतर या विभागात नवीन गाड्यांची सर्व्हिसिंग करण्यात येते. काल आपण पाहिलं की सर्व्हिसिंगचे 2 प्रकार असतात. एक म्हणजे फ्री सर्व्हिसिंग आणि दुसरं म्हणजे पेड सर्व्हिसिंग. या दोन्ही प्रकारच्या सर्व्हिसिंग या सेवा विभागाकडून दिल्या जातात. त्याचबरोबर ज्यावेळी गाड्यांची रिपेअरिंग करणे यासारखी कामेही या सेवा विभागाकडून केली जातात. काही वेळा वाहनांचा ऍक्सिडेंट होतो. या ऍक्सिडेंट मध्ये बॉडीचे नुकसान होते, म्हणजे बॉडीचा पत्रा जो चेपलेला असतो तो दुरुस्त करण्याच्या प्रक्रियेस डेंटिंग असं म्हणतात आणि डेंटिंग केल्यानंतर त्या ठिकाणी पेंटिंग केलं जातं. त्याचबरोबर वाहनाची आतून व बाहेरून स्वच्छता करणे यासारखी कामे सेवा विभागाकडून केली जातात. या सेवा विभागामध्ये सर्व्हिस मॅनेजर, सुपरवायझर, सर्व्हिस ॲडवायझर, मेकॅनिक किंवा टेक्निशियन, हेल्पर अशा पद्धतीने कामाची विभागणी केलेली असते. याचा अर्थ काय? तर टेक्निशियन जो असतो तो वाहनांची प्रत्यक्षरित्या दुरुस्ती करत असतो. हेल्पर या टेक्निशियनला आवश्यक असणारी मदत करतो. सर्व्हिस ॲडवायझर ज्यावेळी वाहन सर्व्हिसिंग करता येतं त्यावेळी ते ताब्यात घेणे, जॉब कार्ड बनवणे आदी कामे ही सर्व्हिस ॲडवायझर कडून केली जातात. त्यानंतर वर्कशॉप मध्ये जे काम चालू आहे या कामावरती देखरेख करण्याचे काम हे सुपरवायझर मार्फत केले जाते आणि वर्कशॉप मध्ये असणाऱ्या सर्व सुपरवायझर वरती सर्व्हिस मॅनेजर याचे लक्ष असते किंवा देखरेख करण्याचे काम हे सर्व्हिस मॅनेजर मार्फत केले जाते. वाहनाची योग्य प्रकारे सर्व्हिसिंग आणि रिपेअरिंग करण्याकरिता मेकॅनिक यांची नियुक्ती केलेली असते आणि या मेकॅनिकना उत्पादकाकडून त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलेले असते. यामुळे ग्राहकाला चांगल्या प्रकारची सेवा मिळण्यास मदत होते. त्याचबरोबर ग्राहकाला मदत करण्यासाठी सेवा सल्लागार म्हणजेच सर्व्हिस ॲडवायझर असतात. सर्व्हिस ॲडवायझर हे ग्राहकाला मेंटेनन्स पॅकेज विकण्याचेही काम करतात. मेंटेनन्स पॅकेज याचा अर्थ काही वर्षाकरिता जास्तीची रक्कम भरून सर्व्हिस विभागाकडून सेवा पुरवली जाते. ही सर्व कामे या सेवा विभागाअंतर्गत होत असतात.
यानंतर ज्यावेळी आपण विभाग पाहिल्यानंतर प्रत्येक विभागातील पदांवर काम करणाऱ्या व्यक्तींची कर्तव्य पाहणार आहोत. याच्यामध्ये सर्व्हिस ॲडवायझरची कार्ये आपण सविस्तर पाहणार आहोत. थोडक्यात सेवा विभाग हा वाहनाची सर्व्हिसिंग करणे, रिपेअरिंग करणे, डेंटिंग पेंटिंग करणे, आतून व बाहेरून वाहनाची स्वच्छता करणे यासारखी कार्य करत असतो आणि ग्राहकाचे समाधान करण्याचे महत्वाचे काम हे सेवा विभागाकडून केले जाते. आतापर्यंत आपण डीलरशिप मध्ये कार्यरत असणाऱ्या 3 विभागांची माहिती पाहिली. त्यामध्ये पहिला विभाग होता विक्री विभाग, दुसरा विभाग होता स्पेअर पार्ट्स विभाग आणि तिसरा विभाग होता सेवा विभाग. यानंतर आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊ. या स्लाइड मध्ये जर आपण पाहिलं तर वर्कशॉप मॅनेजरची कर्तव्य व जबाबदाऱ्या हे आपल्याला पाहायचंय. यामध्ये डीलरकडे वर्कशॉप मॅनेजर, सेवा सल्लागार, सर्व्हिस इंजिनियर, विक्री अधिकारी, स्पेअर पार्ट्स मॅनेजर, मेकॅनिक किंवा तंत्रज्ञ ही महत्वाची पद कार्यरत असतात. आता आपण वर्कशॉप मॅनेजर याची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या समजून घेणार आहोत. वर्कशॉप मॅनेजर यालाच वर्क्स मॅनेजर असे म्हणतात. वर्क्स मॅनेजर हे डीलरकडील सर्वात महत्वाचे पद आहे. डीलरकडे घडणाऱ्या सर्व गोष्टींना वर्क्स मॅनेजर जबाबदार असतो आणि त्याला खालील कर्तव्य ही पार पाडावी लागतात. म्हणजे वर्कशॉप मॅनेजर याचंच दुसरं नाव वर्क्स मॅनेजर आहे. संपूर्ण डीलरशिपच्या कामावरती देखरेख आणि नियंत्रण करण्याचं काम या वर्क्स मॅनेजर मार्फत केले जाते. त्याचं पहिलं काम आहे डीलरकडील गाड्यांची विक्री वाढवणे, त्याचबरोबर विक्री वाढवण्याकरिता योग्य पद्धतीनं नियोजन करणे, ज्यामुळे ग्राहक गाडी घेण्यास आकर्षित होईल. सर्वात महत्वाचं डीलरचं काम काय आहे तर वाहनांची विक्री वाढवणे आणि या विक्री वाढण्याकरता योग्य प्रकारचं नियोजन करणं, जाहिरात करणं, जास्तीत जास्त ग्राहकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी विक्री विभागाला प्रोत्साहित करणे ही कामे वर्क्स मॅनेजर मार्फत केली जातात. दुसरा कार्य आहे सेल, सर्व्हिस आणि स्पेअर पार्ट्स विभाग. या तिन्हीवरती नियंत्रण ठेवण्याचं कार्य हे वर्क्स मॅनेजर मार्फत होत असतं. तिसरं कार्य ग्राहकांना येणाऱ्या विविध अडचणींवरती चर्चा करून तोडगा काढणे. डीलरच्या दृष्टिकोनातून ग्राहक हा घटक अत्यंत महत्वाचा असतो आणि या ग्राहकाला असणाऱ्या संभाव्य अडचणी किंवा योग्य प्रकारची सेवा न मिळाल्यास ग्राहक हा नाराज होण्याची शक्यता असते. असं होऊ नये म्हणून ग्राहकाच्या संपर्कात राहून त्यांच्या अडचणींवरती तोडगा काढण्याचं काम हे वर्क्स मॅनेजर करत असतो. पुढचं कार्य विविध विभागात लागणाऱ्या मनुष्यबळाची माहिती घेणे व योग्य व्यक्तींची भरती करणे. या ठिकाणी डीलरकडे जे विभाग आहेत या विभागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती मनुष्यबळ लागतं, म्हणजेच कर्मचारी लागतात. हे कर्मचारी किती प्रमाणात आहेत, आणखी आवश्यकता आहे का याची माहिती घेतली जाते. याच्या वर्क्स मॅनेजरला सहाय्य करण्याकरता त्या ठिकाणी HR डिपार्टमेंट म्हणजेच ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट ही कार्यरत असते. त्यांचाही उपयोग वर्क्स मॅनेजरला होत असतो. दोघांच्या संयोगातून किंवा सहकार्यातून डीलरच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये योग्य व्यक्तींची भरती करण्याचं काम ही वर्कशॉप मॅनेजर किंवा वर्क्स मॅनेजर हा करत असतो. पुढचं कार्य डीलरच्या सर्व विभागांमध्ये योग्य प्रकारे समन्वय साधणे. आपण पाहिलं की सेल्स डिपार्टमेंट असेल, स्पेअर पार्ट्स डिपार्टमेंट असेल किंवा सर्व्हिस डिपार्टमेंट असेल,
किंवा ऑफिस असेल, या सर्वांच्या मध्ये एक प्रकारचा ताळमेळ असणं गरजेचं असतं आणि ताळमेळ ठेवण्याचं काम, त्यांच्यामध्ये योग्य समन्वय साधण्याचं काम हे वर्कशॉप मॅनेजर करत असतो. त्यानंतर पुढचं कार्य, विविध विभागांचा फीडबॅक घेणे. म्हणजे जे नियोजन करून दिलेलं काम असतं किंवा जे ध्येय दिलेलं असतं, या ध्येयाच्या बाबतीमध्ये कोणकोणती कार्यवाही झाली किंवा काही अडचणी आल्या, तर या अडचणींना मार्गदर्शन करण्याचं कामही वर्क्स मॅनेजर करत असतो. त्याचबरोबर पुढचं कार्य, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित करणे. आपल्या डीलरशिपमध्ये असणारे जे वेगवेगळे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, यांना प्रोत्साहित करण्याचं कामही त्या ठिकाणी डीलरकडून केलं जातं. त्याचबरोबर त्यांना चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण मिळवणे किंवा प्रशिक्षण मिळवून देणे, हे कामही वर्क्स मॅनेजर मार्फत केलं जातं. डीलरशिपच्या मालकाकडून वर्कशॉप मॅनेजरची नियुक्ती केलेली असते. त्याचं कारण म्हणजे डीलरकडून जास्तीत जास्त नफा मिळवून देणं हे त्याचं महत्वाचं कार्य असतं. त्याचबरोबर विक्री करणे, याकरता ग्राहकांचे मेळावे घेणे आणि गाड्यांची विक्री करणे, हे कामही वर्क्स मॅनेजर मार्फत विक्री विभागास प्रोत्साहन देऊन केले जाते. वर्क्स मॅनेजरचं पुढचं कार्य आहे की विविध विभागातील कर्मचाऱ्यांना ध्येय निश्चित करून देणे. याचा अर्थ काय, की जास्तीत जास्त वाहनांची विक्री झाली पाहिजे. त्याचबरोबर दररोज सर्व्हिस विभागाकडून केल्या जाणाऱ्या वाहनांची संख्या ही वाढवली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून नियोजन करून प्रत्येक विभागाला योग्य ध्येय ठरवून देण्याचं काम हे वर्क्स मॅनेजर मार्फत केले जाते. पुढचे कार्य आपण पाहू. वर्क्स मॅनेजर हा दर महिन्याचे किंवा वर्षाचे ध्येय निश्चित करून ते आपल्या मालकाला सांगत असतो. दिलेले ध्येय आणि प्रत्यक्षात मिळालेले यश याची माहिती तो आपल्या वरिष्ठांना देण्याचं कामही करत असतो. पुढचं कार्य आहे, विविध विभागांचा अभ्यास करून अनावश्यक खर्च आटोक्यात येईल याकडे लक्ष देणे. जर डीलरशिप मध्ये जास्तीत जास्त नफा व्हायचा असेल, तर अनावश्यक खर्चाला कात्री दिली पाहिजे. उदाहरणार्थ लाईट बिलचा खर्च असेल, अनावश्यक स्पेअर पार्ट्स वरती किंवा वेस्टेज वरती होणारा खर्च असेल, सी क्लास आयटम्स जे असतात यांची नुकसानी कमी करणे, त्याचबरोबर ए आणि बी आयटम जे असतात त्यांचा योग्य वापर करणे, त्यांची योग्य प्रकारे काळजी घेणे, यासारख्या गोष्टींवरतीही हा लक्ष देत असतो. त्यामुळे अनावश्यक खर्च केला तर त्यामुळे नफ्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे अनावश्यक खर्च आटोक्यात आणणे याकडे वर्क्स मॅनेजर हा लक्ष पुरवत असतो. पुढचं कार्य, डीलरशिप मध्ये जे कर्मचारी काम करत असतात यांचा पगार हा वेळेवर होणं महत्वाचं असतं आणि तो पगार करण्याची जबाबदारी ही त्या ठिकाणी वर्क्स मॅनेजरची असते. जर पगार वेळेवर झाला नाही तर कामगारांच्या गरजा भागण्यास समस्या निर्माण होते आणि त्याचा परिणाम कामगार हे काम मनापासून करत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार करणे हा सर्वात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी वर्क्स मॅनेजरच्या कार्यामध्ये येतो. त्यानंतर डीलर वर्क्स मॅनेजर मधील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे ग्राहकांना अतिशय उत्तम प्रकारची सेवा देऊन चांगले संबंध निर्माण करणे हे काम वर्क्स मॅनेजरचे असते. आपण जर पाहिलं तर ज्यावेळी वाहन खरेदी करतो ग्राहक, त्यावेळी वाहन खरेदी केल्यानंतर किमान वाहनाचं आयुष्य हे 15 वर्ष निश्चित केलेलं असतं आणि या 15 वर्षाकरिता ग्राहक हा त्या डीलरच्या सानिध्यात असतो. त्यामुळे ग्राहकाला उत्तम सेवा देण्याचं काम हे करणं गरजेचं असतं आणि त्यासाठी वर्क्स मॅनेजर हा प्रयत्नशील असतो.
या सर्व मुद्द्यांवरून आपल्याला लक्षात येतं की वर्क्स मॅनेजरची जबाबदारी ही डीलरकडे अतिशय महत्वाची आहे. त्याची आपण जर शैक्षणिक पात्रता पाहिली तर आपल्याला लक्षात येतं की हा वर्क्स मॅनेजर ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल मधील डिप्लोमा किंवा डिग्री शिक्षण घेतलेलं असतं. म्हणजे DAE किंवा DME किंवा BE ऑटोमोबाईल किंवा BE मेकॅनिकल हे त्याचं शिक्षण असतं आणि त्यास डीलरशिप मधील कामाचा किमान 10 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं असतं. त्याच वेळेला तो संपूर्ण कामावरती योग्य प्रकारे देखरेख व नियंत्रण करू शकतो. या अंतर्गत डीलरकडील वर्क्स मॅनेजर हा काम करत असतो. वर्क्स मॅनेजर हा डीलर आणि OEM यांच्यामध्येही चांगले संबंध निर्माण ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतो. थोडक्यात एखाद्या डीलरचे यश हे वर्क्स मॅनेजरवरती अवलंबून असते. आता आपण वर्क्स मॅनेजरची कर्तव्य पाहिली. आता डीलरकडील दुसरे महत्वाचे पद म्हणजे सेवा सल्लागार. सेवा सल्लागार यालाच सर्व्हिस ॲडवायझर असे म्हणतात. त्याची कार्ये ही खालीलप्रमाणे आहेत. पहिलं कार्य जे आहे, ज्यावेळी वाहन सर्व्हिसिंग करिता ग्राहक डीलरकडे येतो, त्या ग्राहकाचे स्वागत करण्याचं काम हे सेवा सल्लागारामार्फत केलं जातं. त्याचबरोबर हा सेवा सल्लागार ग्राहकाशी उत्तम पद्धतीने संवाद साधत असतो. दुसरं कार्य, ज्यावेळी ग्राहक जर त्यास वेळ नसेल त्यावेळी डीलरला संपर्क साधतो आणि घरून ते वाहन सर्व्हिसिंग करता घेऊन जाणे किंवा सर्व्हिसिंग झाल्यानंतर ते दुरुस्तीनंतर पुन्हा घरी सोडण्याचं कार्यही सर्व्हिस ॲडवायझर म्हणजेच सेवा सल्लागार याच्या मार्गदर्शनानुसार होत असते. म्हणजेच ग्राहकाला डीलरकडे येण्यास वेळ नसेल अशा वेळी त्याला घरपोच सेवा करण्याचं काम या ठिकाणी सेवा सल्लागाराच्या नियंत्रणाखाली होत असतं. तिसरं महत्वाचं कार्य, ज्यावेळी ग्राहक हे वाहन घेऊन सर्व्हिसिंग करता येतो त्यावेळी त्या वाहनाची सर्व तपासणी केली जाते आणि जर त्या वाहनाची कागदपत्रे असतील, ग्राहकाचे पैसे असतील, मोबाईल असेल, स्पॅनर असेल, टूलकिट असतील, अशा गोष्टी ग्राहकाला परत करण्याचे काम हे सेवा सल्लागाराकडून केले जाते. चौथं महत्वाचं कार्य, ग्राहकाच्या नोंदी व वाहनाचा इतिहास अद्ययावत ठेवणे. म्हणजेच आपल्याला माहित आहे की सर्व गोष्टी या संगणकीकृत असतात आणि डीलरकडे वाहन आल्यानंतर त्याच्या वाहनासंदर्भात असणाऱ्या सर्व नोंदी म्हणजे ग्राहकाचे नाव, ग्राहकाचा पत्ता, वाहनाचा प्रकार, वाहनाचा नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, किलोमीटर, पेट्रोल इत्यादीची माहिती त्या ठिकाणी लिहिली जाते. त्याचबरोबर वाहनाची सर्व्हिसिंग किती वेळा केलेली आहे, किती किलोमीटर नंतर केले आहे, कोणत्या तारखेला केलेली आहे, याचा इतिहासही अद्ययावत ठेवण्याचे काम हे सेवा सल्लागारामार्फत केले जाते. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे की एखाद्या कंपनीचं उदाहरणार्थ हिरो किंवा होंडा या दुचाकी वाहनाचं जर आपण पुण्यामध्ये जर सर्व्हिसिंग केली आणि त्यानंतर काही काळानंतर त्या ग्राहकाची बदली दुसऱ्या ठिकाणी झाली तर त्या ठिकाणी तो डीलर जो असतो त्या डीलरकडेही ती माहिती सहज कॉम्प्युटरवरती पाहायला मिळते. यासाठी ग्राहकाच्या नोंदी व वाहनांचा इतिहास हा अद्ययावत ठेवणं हे महत्वाचं काम सर्व्हिस ॲडवायझरला म्हणजे सेवा सल्लागाराला करावे लागते. पुढचं कार्य, ग्राहकाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे जॉब कार्ड तयार करणे व तंत्रज्ञानाच्या सूचना तयार करणे
हे कामही सेवा सल्लागाराला करावे लागते. म्हणजे वाहन घेऊन आल्यानंतर त्या वाहनामध्ये कोणकोणत्या समस्या आहेत याविषयी सेवा सल्लागार ग्राहकाशी संवाद साधतो आणि त्या आधारे जॉब कार्ड तयार केले जाते. जॉब कार्ड वरती कोणकोणत्या प्रकारची जॉब कार्ड वरती कोणकोणत्या प्रकारची कामे करावयाची आहेत या संदर्भात सूचना, तंत्रज्ञानच्या सूचना म्हणजे टेक्निशियनला सर्व सूचना केल्या जातात. जॉब कार्ड यालाच रिपेअरिंग ऑर्डर असेही संबोधले जाते. म्हणजे जॉब कार्ड तयार करण्याचे काम हे सर्व्हिस ऍडवायझर मार्फत केले जाते. त्यानंतर जे वाहन आलेलं आहे त्या वाहनाच्या स्थितीची तपासणी करणे, तसेच त्याची नोंद घेणे, ती नोंद घेतलेली ग्राहकाला मान्य आहे का हे त्या ठिकाणी सर्व्हिस ऍडवायझर मार्फत दाखवले जाते. त्यानंतर जर समजा वाहनाची वॉरंटी असेल किंवा सर्व्हिस ॲग्रीमेंट असेल, म्हणजेच मेंटेनन्स करार काही वेळ केलेला असतो, त्या संदर्भात काही नोंदी असतील तर त्याबाबतही वाहनाच्या बाबत नोंदी तपासण्याचे काम हे सर्व्हिस ऍडवायझर मार्फत केले जाते. पुढचं कार्य ग्राहकांसाठी आवश्यक दुरुस्ती व सेवांचे स्पष्टीकरण करणे. म्हणजे काय की जर समजा काही वेळ ग्राहकाला तो प्रॉब्लेम लक्षात येत नाही, परंतु ती आवश्यक दुरुस्ती असेल तर ती दुरुस्ती किंवा त्यासाठी लागणारा खर्च, वेळ याबाबतची माहिती ही सर्व्हिस ऍडवायझर देत असतो. हे 9व्या मुद्द्यामध्ये दिलेलं आहे की दुरुस्ती व सेवेसाठी किती वेळ लागणार आहे, किती खर्च येणार आहे याची माहिती सर्व्हिस ऍडवायझर ग्राहकाला समजावून देतो. काही वेळा असं होतं की ज्यावेळेला वाहनाची प्रत्यक्षरित्या दुरुस्ती होत असते त्यावेळेला खर्च वाढू शकतो किंवा वेळ वाढू शकतो. अशा वेळी टेक्निशियन ही बाब सर्व्हिस ऍडवायझरच्या लक्षात आणून देतो आणि सर्व्हिस ऍडवायझर कस्टमरशी किंवा ग्राहकाशी संपर्क साधून वाढणाऱ्या खर्चाबद्दल किंवा वाढणाऱ्या वेळेबाबत ग्राहकांना माहिती देण्याचं कामही सर्व्हिस ऍडवायझर करतो. त्यानंतर वॉरंटी व सेवा अंतर्गत केल्या जाणाऱ्या दुरुस्ती व सेवांचीही ग्राहकाला माहिती देण्याचे काम या ठिकाणी सर्व्हिस ऍडवायझर मार्फत केले जाते. मूल्यवर्धित उत्पादने व सेवा घेण्यास प्रवृत्त करणे. म्हणजे आपल्याला माहिती आहे काही वेळेला ब्रेकडाऊन होतं, त्यावेळेला फोन केला तरी तुम्हाला लगेच डीलरकडून योग्य पद्धतीनं सर्व्हिस मिळते. काही वेळेला वॉशिंग संदर्भामध्ये किंवा दुरुस्तीच्या संदर्भामध्ये किंवा एक्सटेंडेड मेंटेनन्स सेवा घेण्यासाठी त्या ठिकाणी सर्व्हिस ऍडवायझर त्या ठिकाणी प्रयत्नशील असतो. पुढचा मुद्दा आहे ग्राहकांच्या अडचणी सोडवणे. जर कोणत्याही प्रकारची वाहनासंदर्भात अडचण आली तर ग्राहक त्वरित या सर्व्हिस ऍडवायझरला फोन करून आपली समस्या कानावर घालून त्या सोडवण्याचा प्रयत्न करण्याचं काम सर्व्हिस ऍडवायझर मार्फत केलं जातं. जर टेक्निशियन किंवा रिपेअरिंग पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळी अंतिम बिल येतं, या अंतिम बिलाचा तपशील मिळाल्यानंतर जॉब कार्ड बंद करणे म्हणजे ग्राहकाला पूर्ण बिल सांगितलं जातं. ते बिल ग्राहक अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये म्हणजे ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये जाऊन भरतो. त्यानंतर ते जॉब कार्ड क्लोज करणे म्हणजे बंद करण्याचं कामही सर्व्हिस ऍडवायझर मार्फत केलं जातं. त्यानंतर ज्यावेळी वाहन पूर्णपणे दुरुस्ती झाल्यानंतर ग्राहकाला सर्व कामे पूर्ण झाली आहेत याची तो तपासणी करून देतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारची तक्रार राहणार नाही याकडे सर्व्हिस ऍडवायझर लक्ष देतो. त्यानंतर ज्या प्रकारे सेवा किंवा वाहनाची दुरुस्ती केलेली आहे त्याबद्दल तो ग्राहकाची मते जाणून घेतो. मते ही खूप महत्वाची असतात. याच्यावरून फीडबॅक समजतो की वाहनाची योग्य प्रकारे सर्व्हिसिंग झाली का नाही हे सर्व्हिस ऍडवायझरला समजून येतो. त्याचबरोबर शेवटचं महत्वाचं कार्य
दिलेल्या सेवेबद्दल ग्राहक समाधानी आहे का हे खात्री करून घेण्याचं कामही त्या ठिकाणी सर्व्हिस ऍडवायझर हा करत असतो. सर्व्हिस ऍडवायझर यालाच मराठीमध्ये सेवा सल्लागार असे म्हणतात. थोडक्यात वाहनाची सर्व्हिसिंग किंवा रिपेअरिंग करून घेण्याचं काम, जॉब कार्ड तयार करण्याचं काम, ग्राहकाशी संपर्कात राहण्याचं काम हे सर्व्हिस ऍडवायझर हा करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, हा आपला तिसरा व्हिडिओ आहे. यामध्ये आपण डीलरशिपची कामं पाहतोय. आतापर्यंत आपण काय काय पाहिलं याच्यावरती थोडक्यात लक्ष देऊ. पहिली गोष्ट आहे की OEM हा वाहनाची निर्मिती करतो. डीलर हा वाहनाची विक्री करतो. डीलर हा विक्री पश्चात सेवा पुरवतो. डीलरशिपची कार्य कोणती आहेत ते पाहिलं. डीलरशिपकडे 3 महत्वाचे विभाग असतात. त्याच्यामध्ये सेल्स विभाग, स्पेअर पार्ट्स विभाग आणि सर्व्हिस डिपार्टमेंट या तिन्ही विभागांची आपण माहिती बघितली. त्याच पद्धतीनं व्यवसाय कार्यालय हा एक चौथा विभाग त्या ठिकाणी असतो, जिथून सर्व कामावरती देखरेख त्याचबरोबर आर्थिक व्यवस्थापन केलं जातं. डीलरशिपच्या विभागानंतर आपण वेगवेगळ्या पदांच्या बद्दल माहिती घेतोय. त्यामध्ये आतापर्यंत आपण 2 पदांची माहिती पाहिली. त्यामध्ये पहिलं पद होतं वर्क्स मॅनेजर. डीलरकडील हे सर्वात महत्वाचं पद आहे. डीलरशिप मधील सर्व कामावरती देखरेख किंवा नियंत्रण ठेवण्याचं काम वर्क्स मॅनेजर करतो. वर्क्स मॅनेजरची कार्य पाहिल्यानंतर आपण सेवा सल्लागार याची कामं पाहिली. सेवा सल्लागार याला सर्व्हिस ऍडवायझर असे म्हणतात. ज्यावेळी वाहनाच्या संदर्भामध्ये सर्व्हिसिंग किंवा रिपेअरिंग करायचं असेल तर त्यावेळी ग्राहक वाहन घेऊन सर्व्हिस ऍडवायझरला भेटतो आणि त्या ठिकाणी संवाद साधण्याचं काम, वाहनाची रिपेअरिंग करून देण्याचं काम हे त्या ठिकाणी सर्व्हिस ऍडवायझर हा करत असतो. आणि सर्व्हिसिंग झाल्यानंतर ते वाहन ग्राहकाला सुपूर्द करणे, ग्राहकाच्या तक्रारी ऐकून घेणे, ग्राहकाची मती जाणून घेणं आणि ग्राहक समाधानी असल्याची खात्री करून घेणं ही सर्व कामे सर्व्हिस ऍडवायझर मार्फत केली जातात. याच्यानंतर जो पुढचा व्हिडिओ आहे तो आहे, त्यामध्ये आपण सर्व्हिस इंजिनियर, सेल्स एक्झिक्युटिव्ह आणि स्पेअर पार्ट्स ॲक्सेसरीज मॅनेजर यांची कार्ये आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपल्याला व्हिडिओ कसे वाटतात हे आपण प्रतिसाद देऊन सांगावे. त्याचबरोबर ज्या स्लाइड्स आपल्याला दिसत आहेत त्या नोट्सच्या स्वरूपामध्ये आपण वहीमध्ये लिहिणं आवश्यक आहे. हे परीक्षेकरिता त्याचबरोबर आपल्या ज्ञानाकरिता अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये काही तुम्हाला जर शंका असेल तर त्याबाबत आपण वैयक्तिकरित्या फोन करून माहिती विचारू शकता किंवा आपल्या शंकांचं निरसन करू शकता. धन्यवाद.